माझ्या सर्व वाय-टी फॅमिली मेंबर्सना नमस्कार. तर खूप दिवसानंतर मी एक नवीन रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे. तर बरेच दिवस झाले एकही रेसिपी टाकलेली नव्हती आणि आता थंडीचा महिना चालू आहे, थंडी चालू आहे, तर त्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. तर चला बघूया आपण लवकरच काय आहे हा पदार्थ. तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्यात थोडेसे जिरे टाकले, तेल टाकलं, तडतडू दिले. त्यानंतर इथे मी लसण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून फ्राय केली. त्यानंतर इथे घेतलेला होता गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, धनी पावडर आणि हे छान प्रकारे फ्राय करून घेतलेलं होतं. त्यानंतर यात मटण मसाला देखील टाकला आहे. हे मिश्रण तुम्ही पाणी टाकूनही करू शकता, पण यामुळे थोडंसं ओलसर पदार्थ तयार होतो. तर हे छान फ्राय करून घेतलं. इथे जो आहे तो कटला मासा आहे. हा स्वच्छ कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेला होता. त्यानंतर हे जे मिश्रण आपण फ्राय केलेलं होतं त्यामध्ये असे एक 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 तुकडा करून हे जे मासे आहेत हे सोडायचे. तर बघा मी कशा प्रकारे सोडत आहे. तर यासाठी ना थोडंसं आपण जे पॅन घेतो मासे बनवण्यासाठी, तर ते थोडंसं मोठ्या साईजचं घ्यायचं. तर आणि हे मासे खूप नाजूक असतात, काट्याचे असतात, त्यामुळे याला जास्त हलवायचं नाही. तर हे अशा प्रकारे आल्हाद हलवलेला आहे. याला पूर्ण मसाला जो आहे तो पूर्ण त्याला लागला पाहिजे अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे मसाला पूर्ण लागल्यानंतर त्याला झाकण ठेवलं होतं थोडंसं 1 मिनटं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लिंबू टाकलेलं आहे, बघू शकता इथे. त्यानंतर इथे टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर. तर कोथिंबीरीने पण ह्या माशांना खूप छान टेस्ट येते. तर इथे बघू शकता तुम्ही हे मासे जे आहेत याला थोडंसं पाणी पण सुटतं मीठ टाकल्यानंतर. त्यामुळे जर कुणाला थोडंसं पाणी जरी पाहिजे असेल, लिक्विड पाहिजे असेल, तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी देखील टाकू शकता. हे बघा. तर अशा प्रकारे आपण जेव्हा हलवतो तर खूप सावधगिरीने हलवायचं, कारण की या माशांना एकदम छोटे छोटे केसांसारखे काटे असतात आणि ते काटे जे आहेत ते नंतर आपण असं हलवल्यानंतर त्याचे तुकडे पडतात आणि ते काटे जे आहेत ते पूर्ण पॅनमध्ये पसरतात. त्यामुळे जे नवीन बनवतात मासे, नवीन करणाऱ्यांना हे सांगायचं आहे मला की हे मासे जे आहे ते जास्त प्रमाणात हलवायचे नाही, हळूहळू प्रमाणात हलवायचे. तर हे अशा प्रकारे एका साईडने जेव्हा फ्राय झाले तेव्हा मी त्याची साईड जी आहे ती पलटून घेतलेली आहे आणि मसाला पण बघा किती छान सर्व याला लागलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मासे पलटून घ्या. एक साईड मी वाफून घेतली होती थोडीशी. आता ही जी आहे ही दुसरी साईड आहे. कोथिंबीर पण पूर्ण माशांना लागलेली आहे आणि यात थोडासा मटण मसाला, धनी पावडर, जिरे पावडर आणि लाल तिखट वगैरे टाकलेलं आहे, त्यामुळे खूप टेस्टी लागतात. या माशांना कोणत्याही प्रकारचा मैदा, बेसन किंवा रवा वापरण्यात आलेला नाही आहे, तर देखील खूप सुंदर लागतात. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा रेसिपी करून पहा. आणि हे मासे तळले नाही, त्यामुळे आपल्या पोटामध्ये तेलही जास्त प्रमाणात जात नाही. थोड्याशाच तेलामध्ये एकदम छान अशा प्रकारे हे मासे तयार होतात. आणि लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट अर्धी वाटी टाकलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर लागत आहेत. एकदा नक्की करून